नमस्कार शेतकरी मित्रांनो या वर्षीचा सरसकट पीक विमा असेल, त्यानंतर जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, त्यानंतर केंद्र सरकारद्वारे 1900 कोटीचं पॅकेज असेल, त्यानंतर नमो शेतकरीचा 8वा हप्ता असेल, त्यानंतर लाडकी बहिणीचा डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता असेल आणि त्याचबरोबर PM किसानचा हप्ता असेल. संपूर्ण या 6 योजनेचा आपण आढावा या व्हिडिओमध्ये एकत्र पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करतो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, जे काही केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, जे काही शेतकऱ्यांसाठी योजना करीत राबवित असतो, त्या योजनेची जे काही माहिती असते ती आपण या चॅनलवर देत असतो. पण शेतकरी मित्रांनो, जे काही आपला जे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पीक विमा आहे, जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला होता, पण शेतकऱ्यांना अद्याप हा पीक विमा मिळाला नाही. आणि सरकारने मागून हे पण सांगण्यात आलेलं आहे की हा पीक विमा सरसकट देण्यात येईल, म्हणजेच की राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी पात्र असतात त्यांना देण्यात येईल. पण हा कधी देण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो, 31 डिसेंबर म्हणजे की 30 डिसेंबर नंतर तर 1 जानेवारीपासून तुम्हाला हा पीक विमा तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे, हेक्टरी 17,500. पण शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही आधार कार्डची KYC आणि बँकला आधार कार्ड लिंक नसेल तर हा पीक विमा तुमच्या खात्यावर येणार नाही आणि तुम्ही अडचणीत पडसाल. त्यानंतर दुसरी योजना आहे ती म्हणजे की सततच्या पावसाने झालेली अतिवृष्टी नुकसान भरपाई, जी काही शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली होती. पण शेतकरी मित्रांनो, ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप आलेली नाही. का आलेली नाही की कारण की जे काही शेतकऱ्यांची नुकसान भरपाई शासनाने बांधावर जाऊन पाहिली होती, काही शेतकऱ्यांची राहिली होती. त्यानंतर जी काही तुमची नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर करण्यात आला, तो मागील निवडणुकीमुळे आचारसंहितेमुळे समोर ढकलण्यात आला. आता हे समध्या योजनेचे पैसे 30 डिसेंबर नंतर आणि 1 जानेवारी नंतर तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहेत. त्याचमध्ये नुकसान भरपाईचे बी हेक्टरी 30,000पासून तर 15,000पर्यंत तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे नुकसान भरपाईसाठी पण आपल्याला 2च कागद पाहिजेत, ते म्हणजे फार्म ID आणि आधार कार्ड KYC करून आपल्या बँकला लिंक असलेली पाहिजे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचा 8वा हप्ता, जो की PM किसानसोबतच मिळायला पाहिजे होता, पण PM किसान संघ न मिळता तो अद्याप पण मिळाला नाही. आणि शेतकरी अशी बी बातमी पाहिलेली आहे की नमो शेतकरी योजना बंद झालेली आहे, त्यामुळे नमोचा 8वा हप्ता येत नाही. पण शेतकरी मित्रांनो, तसलं काही झालेलं नाही. नमोचा 8वा हप्ता हा 1 जानेवारी नंतरच मिळणार आहे. तारीख समध्या योजनेची म्हणजे की समध्या योजनेचे पैसे 1 जानेवारी नंतर जे काही आहे ते वितरण करण्यात येईल असे सांगण्यात आले. जे काही नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन झाले त्यामुळे म्हणून साफ सांगण्यात आले की संपूर्ण योजनेचे पैसे टाकण्यात येणार आहेत. पण नमो शेतकरीचा हप्ता 3,000 मिळणार का 2,000 मिळणार ते काय अद्याप कळणार नाही. म्हणजे की कारण की जे काही सरकारने सांगितलं होतं, जे काही नमो शेतकरीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वाढ करण्यात येईल, पण अद्याप काही ती वाढ झाली नाही. आता लवकरात लवकर जर वाढ झाली तर तुम्हाला लवकर कळूनच येईल. पण त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून टाका. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, समजा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी जे काही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता राहिला होता, तो हप्तासुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहे. लाडक्या बहिणींना वाटत होतं की नमो शेतकरी आपलं लाडक्या बहिणीची योजना बंद झालेली आहे, पण ती बंद न होता चालूच आहे आणि ते दोन्ही हप्ते एकत्र तुम्हाला पाहायला मिळणार आहेत 1 जानेवारी नंतर. आता हे हप्ते तुमच्या खात्यावर यशस्वी पडण्यासाठी KYC करून ठेवा, जेणेकरून तुमचे खाते एकत्र पडतील. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे की केंद्राद्वारे जे काही पॅकेज 19 कोटीचे शासनाने शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आले, ते पॅकेजसुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर जी काय आपली रब्बी पेरणीसाठी म्हणजेच की हरभरा पेरणीसाठी सरकारने हेक्टरी म्हणजे की सरकारने शेतकऱ्यांना 10,000 रुपये हे अनुदान देण्यात आले होते. ते बी काही शेतकऱ्यांचे बाकी आहेत, जे की ते आता तुम्हाला मिळणार आहेत. काही शेतकरी म्हणतात हे फेक बातम्या आहेत, तर शेतकरी मित्रांनो नाही 1 जानेवारीपासून मिळाले त्यानंतर तुम्ही कमेंट करून सांगा. कारण की शेतकरी मित्रांनो, शासनाने जे काही आढावे घेतले त्यावर शासनाने सांगण्यात आलं आहे की या समध्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. कोणत्याही योजनेचा पैसा थकबाकी राहणार नाही का काहीच राहणार नाही. त्यामध्ये पीक विमा असो, नमो शेतकरी असो, लाडकी बहीण असो, सततच्या पावसाने झालेले नुकसान म्हणजे की अतिवृष्टी नुकसान भरपाई असो, त्यानंतर केंद्राद्वारे 1900 कोटीचं पॅकेज असो किंवा इतर योजना म्हणजे की त्याचबरोबर लाडकी बहीण असो, अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आता PM किसानच्या हप्त्याची बी तारीख लवकरात लवकर निघणार आहे. आणि ही शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारच्या शेतकऱ्याच्या नेहमीच बातम्या टाकत असतो, पण काही शेतकरी शेअरही करीत नाही आणि चॅनल सबस्क्राईब बी करीत नाहीत, त्यामुळे त्यांना माहिती पोहोचत नाही. आणि शेतकरी मित्रांनो, ह्या संपूर्ण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या 3 कागदाची आवश्यक गरज आहे. समजा पहिले म्हणजे की फार्म ID नसेल तर कोणत्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामध्ये पीक विमा असो, नमो शेतकरी असो, PM किसान असो
किंवा इतर नवीन शेतकऱ्यांच्या योजना असो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी योजना कार्ड म्हणजे की आधार कार्ड KYC असून बँकला लिंक पाहिजे. आणि शेतकरी मित्रांनो PM किसान नमो शेतकरीसाठी जर तुमची लँडची प्रॉब्लेम असेल ती दुरुस्त करून घ्या, जेणेकरून तुमचे पैसे यशस्वी येणार नाही. तर लँडच्या प्रॉब्लेममुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पैसे अडकत आहेत, पैसे जमा होत नाहीत. ही संपूर्ण माहिती तुमच्या मित्रांना पाहुण्यांना शेअर करा. शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांना येणाऱ्या पुढील महिन्यात म्हणजे की जानेवारी महिन्यात 55,000पर्यंत पैसे मिळणार आहेत संपूर्ण योजनाचे. आणि शेतकरी मित्रांनो हे पैसे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. कुठलेही घोलगप्पल किंवा कोणताही घोटाळा न होता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा आहेत DBTद्वारे. तर DBT प्रणाली ही आधार कार्ड बँकला लिंक असेल तरच काम करते. काही शेतकरी मित्रांनो पैसे आले नाही, त्यामुळे संपूर्ण कागद तयार ठेवा, अपडेट करून ठेवा आधार कार्ड. भेटूया नेक्स्ट शोमध्ये. आणि नेक्स्ट शोमध्ये आपण कोणती योजना किती तारखेला मिळणार आहे याची माहिती पाहणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, मित्रांना पाहुण्यांना शेअर करा. धन्यवाद.